यो व्हॉट्सअप गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गायज आज आपण गेलो होतो इंडियन व्हेकल सिम्युलेटर 3D. तर आता आहे ना मी केलं आहे गेम चालू किती दिवसानंतर. तर आज आपण बघणार आहोत नवीन अपडेटचे हे काय आलं आहे नवीन अपडेटमध्ये. तर जाऊया, इथं आहे ओपन वर्ल्ड, फार्मिंग मोड, टोचन मोड. तर ओपन मोड करूया चालू. ओल्ड मॅप आहे, न्यू मॅप आहे, दोन्ही प्रेस करू. जो पहिले येईल तोच खेळू. ओल्ड मॅप आलेला आहे. ही थार किती दिवसानंतर दिसले भाई, किती दिवसानंतर ही थार दिसली. सांगून बघू. हो भाई, किती दिवसानंतर दिसली. आता आपण नवीन आपला हे करूया, मागूया. तर मी बघितलं आहे की स्कॉर्पिओ एन नावाची गाडी आली. ही बघा, स्कॉर्पिओ एन नावाची गाडी आहे. पण तर ही ऑरेंज कलरमध्ये एकदम भगवा कलर टाईप. तर आता आपण हिला चालून बघूया कशी चालते ही. पाय पण दिसायला एकदम भारी आहे ना, भगवा ऑरेंज. काय बोलणार ते बोला बाई, म्हणजे एक नंबरच आहे बघा. ओरे बाबा. आणि मी एक फीचर पण ऐकलं तिचा काहीतरी, म्हणजे सगळ्याच गाड्यांमध्ये आहे ती, की आपण जेव्हा खेळू ना तेव्हा आपोआप रेसिंग मोड चालू होतो. बघायचं कसं मला. हे बघा, रेसिंग मोड ऑन आहे. आणि टॉप स्पीड बघूया आता. तुम्ही तर मीटरवर बघा, तीस, 32, 33, 34, 35 और 20 जाईल. जी टॉप स्पीड आहे टोटल 135. तर आता बघूया आपली दुसरे अपडेटची गाडी. आणि आता दुसऱ्या अपडेटची गाडी आहे आपली स्कॉर्पिओमध्ये नवीन मॉडेल आलेले आहेत. तुम्हाला दाखवतो मी कस्टमाइज करून. मी तुम्हाला भेटतो गाईज. मॉडिफिकेशन्स झाले आणि कस्टमाइज झालेली आहे गाडी. आता मी तुम्हाला सांगतो मी काय काय कस्टमाइज केलं आहे. तर मी कस्टमाइज केलं आहे आपली हिला, तेव्हा ते सिम्युलेटर टाकतो. स्कॉर्पिओ S11 क्लासिकला इंटू 2009चे मॉडेलमध्ये. तर आणि मी हिला ब्लॅक कलरचा केला आहे. आणि मगाशी मी तुम्हाला म्हणजे हिला आता आहे ना मी तो एक अपडेट आला आहे, त्याच्यात आपण विंडशील्डवर हे लिहू शकतो नाव. तर आता तेव्हा मी तुम्हाला भेटतो घरी गेला आहे. तर काय घरी आलेला आहे. आणि आता AI स्पॉन करतो 3. आता मी तुम्हाला लास्ट ही अपडेटची गाडी दाखवतो. ती आहे आपली थार रॉक्स. तर ती इथंच आपण बघितलेली स्कॉर्पिओच्या वरती. कुठे गेली ही बघा, दिसली. तर मी स्पॉन केलेली आहे. आणि बघू, खूप चांगले हिस्से मी तुम्हाला
मॉडिफिकेशन झाले आहे गाईज. आणि आता आहे ना ही बघू शकता तुम्ही गाडी कसली भारी असते. तर आता आपण केलेला आहे हिला ब्लॅक, फेवरेट कलर. आणि इथं नंबर प्लेटवर काहीच नाही केलं आहे. आणि इथं विंडशील्डवर औरा प्लस गेमर लिहिलेलं आहे आपला चॅनलचं नाव. आणि रेड कलरची हेडलाईट केलेली आहे मी. तर गाईज आता मी एक चुलबुल काहीतरी म्हणजे मस्ती करते आता. हे बघा, ही गाडीला त्याच्याशी टोचन करू, मग नंतर मग सगळ्यांना टोचन करू, मग AI ऑन करू आणि पाठी राहू. आयडिया तर ट्राय करून बघा. आधी मी स्कॉर्पियनला टोचन लावतो. लागला टोचन. थांब बस. आता करू लावतो 700ला. लावतो टोचन. ओके, तर लावतो स्कॉर्पिओला आपली S2009 मॉडेल. चला पुढं का वाटी पुढं लावतो. आता तुम्ही कमाल बघा. मला मी भेटतो थोड्या वेळानंतर. आता हे मी XUV700मध्ये. अरे ही तू कुठं आली स्कॉर्पिओ? जाऊ दे. आता काय तुम्ही मजा उठा बघा. अरे हे बघा, तर गायची मजा बघा तुम्ही कसली भारी येते. तर गाईज मी तुम्हाला सांगेन की ही व्हिडिओ आहे ना आपली अपडेटच्या वरती रिलेटिव्ह आहे. तुला अपडेटमध्ये काय काय आलं आहे त्याच्या मी तुम्हाला हे सांगितलं आहे. पण अपडेट पण लय लवकर आलं आहे आणि तुम्हाला लय लेट सांगतो आहे, त्यासाठी सॉरी. तर म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच. तर गाईस तुम्ही बघितला आजच्या व्हिडिओमध्ये की स्कॉर्पिओचे मॉडेल्स आणि थार रॉक्स आणि मॉडिफिकेशनमध्ये नंबर प्लेट आणि हे विंडशील्डवरती हे नाव लिहू शकतो आपण. तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितला. तर ही म्हणजे अशी काही. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपले व्हिडिओमध्ये एवढाच. आता बाय.